प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, गणित विषयाची इयत्ता चौथीची जी स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2 इयत्ता चौथी विषय गणित या गणित विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता चौथी विषय गणित पहा लेखी चाचणी आहे. या लेखी चाचणीमध्ये प्रश्न क्रमांक 3 खालील दिलेली उदाहरणे सोडव. टेबलाची किंमत अक्षरात लिही. पहा, टेबलची किंमत या ठिकाणी सांगितलेली 2548 अक्षरामध्ये लिहायची 2548. पहा, आज जो पेपर झाला त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्ही पाहतात. बिलावरील रक्कम अंकातली पहा, आता बिलावरील रक्कम 9730 अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पहा पुढे आहे बेरीज कर. 841 अधिक 5739. पहा, 9 आणि 1 10 0 हातचाला 1 4 आणि 1 5 5 आणि 3 8 7 आणि 8 1500 5 हातचाला 1 5 आणि 1 6 म्हणजे 6580 ही बेरीज येणार आहे. त्यानंतर वजाबाकी कर. 6375 वजा 758. पहा, या ठिकाणी 5 8 जात नाही म्हणून या 7 1 इकडे घेतला, इथं 15 राहिले. 15 8 गेले 7, 6 5 गेला 1. पहा, या 3 7 जात नाहीत म्हणून या 6 1 इकडे घेतला. पहा, या ठिकाणी मग 13 झाले. 13 7 गेले 6 आणि 5 0 गेला 5 म्हणजे 5617 हे या ठिकाणी वजाबाकीचं उत्तर येणं गरजेचं आहे. त्यानंतर गुणाकार कर. पहा, 716 गुणिले 7 त्याचं पहा 7 42 2 हातचाले 4 7 1 7 7 आणि 4 1101 हातचाला 1 7 7 49 आणि हातचा 1 50 म्हणजे 5012 हे गुणाकाराचं उत्तर येणार आहे. 2 गुण या गुणाकाराला होते. पहा, त्यानंतर भागाकार कर. 396 भागिले 3. पहा, 396 ला 3 ने भागलं. 3 1 3. पहा, 3 वजा 3 0 वरून घेतले 9. 3 त्रिक 9. 9 वजा 9 0 वरून घेतले 6. 3 दुने 6. 6 वजा 6 0 म्हणजे बाकी आली 0 आणि भागाकार आला 132. 2 मार्काचं हे उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढे आहे प्रश्न चौथा. खालील दिलेली उदाहरणे सोडव. गुणाकार कर. 415 गुणिले 53. पहा, या ठिकाणी काय येणं गरजेचं होतं. पहिल्याच्या 3 ने गुणल्यानंतर 1245 आणि 5 ने गुणल्यानंतर 20750 यांची बेरीज केली तर उत्तर आलं 21995. त्यानंतर भागाकार कर. 455 ला 5 ने भागल्यानंतर भागाकार येतो 91 आणि बाकी येते 0. 2 मार्काचे हे उदाहरणं या पद्धतीने सोडवणं गरजेचं होतं. त्यानंतर पुढे आहे क. 1208 व 7325 या संख्येच्या मदतीने बेरजेचे उदाहरण तयार कर व सोडव. पहा, आता या ठिकाणी लिहिलंय मांडवे गावची लोकसंख्या 1208 आहे व चिचोंडी गावची लोकसंख्या 7325 आहे. तर दोन्ही गावची मिळून लोकसंख्या किती होईल. पहा, या ठिकाणी केलं. मांडवे गावची लोकसंख्या 1208 आणि चिचोंडी गावची लोकसंख्या 7325 मिळून किती झाली 8533 या ठिकाणी दोन्ही गावची लोकसंख्या झाली. त्यानंतर सूचनेनुसार सोडव. समान भाग असलेल्या खालील आकृतीचा 4/6 भाग रंगव. पहा, म्हणजे 4/6 6 पैकी 4 भाग रंगवायचे. या ठिकाणी 4 भाग रंगवले आहेत. 1 गुणाचा हा प्रश्न होता. पहा, त्यानंतर ब आहे. कबीरकडे 2 पेरू आहेत, सीमाकडे अर्धा पेरू आहे, तर दोघांचे मिळून एकूण पेरू किती. योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही. पहा, या ठिकाणी 2 आणि अर्धा किती झाले 2.5 झाले म्हणून पर्याय क्रमांक 2 चौकटीत लिहिणं गरजेचं होतं. 1 गुणांचा हा प्रश्न होता. पहा, त्यानंतर काय चित्रातील 1/3 फुलांचा एक गुच्छ केला तर एका गुच्छातील फुलांची संख्या व एकूण किती गुच्छ तयार होतील. पहा, आता 1/3 म्हणजे एका गुच्छातील फुलांची संख्या 7 होईल आणि तयार होणारे एकूण गुच्छ होतील 3. त्यानंतर पहा पुढे आहे प्रश्न 6. सूचनेनुसार सोडव. एकूण गुण आहेत प्रश्न 6व्यासाठी 7 गुण आहेत. एका पिशवीत 900 ग्रॅम साखर आणि 300 ग्रॅम चहा पावडर आहे. तर पिशवीत एकूण किती किलोग्रॅम व किती ग्रॅम वजनाचे साहित्य आहे. मांडणी करून सोडव. पहा, आता या ठिकाणी 900 अधिक 300 म्हणजे किती होईल 1200. 1200 म्हणजेच 1200 ग्रॅम म्हणजेच 1 किलो 200 ग्रॅम या ठिकाणी काय होणार आहे साहित्य होणार आहे. त्यानंतर चौकटीत योग्य संख्या लिही. 2.5 लिटर. पहा, 2.5 लिटर बरोबर 2500 मिलीलिटर. 1.25 मीटर म्हणजे 125 सेंटीमीटर. त्यानंतर 4.25 किलोग्रॅम बरोबर 3750 ग्रॅम. 3 मार्काचं हे उदाहरण होतं. बा त्यानंतर काय
2 मीटर कापडातून 1.5 मीटर कापड कापून घेतले तर किती कापड शिल्लक राहील? मांडणी करून सोडव. पहा, मीटर आणि सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर, बरोबर? म्हणजे 2 आणि सेंटीमीटरमध्ये 0-0. त्यानंतर पहा, 1.5 मीटर म्हणजे 1.50, म्हणजे या ठिकाणी जर यांची वजाबाकी केली तर 50 सेमी म्हणजेच अर्धा मीटर कापड शिल्लक राहते. पहा, 2 गुणाचं हे उदाहरण होतं. त्यानंतर 7वा प्रश्न आहे. खालील तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. एक झाड, पहा प्रमाण दिलंय, एक झाड बरोबर 5 झाडी, बरोबर? मग बागेतील झाडांची एकूण संख्या विचारली तर पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 झाडं दिली आहेत. मग 9 गुणिले 5, एक झाड म्हणजे 5 झाडे, म्हणजे 9 45, एकूण झाडे किती? 45. त्यानंतर बागेतील आंब्याचे झाड व फणसाचे झाड यांच्यात संख्येतील फरक किती? दोन्ही झाडांच्या संख्येतील फरक किती? पहा, आता आंब्याचे झाड आणि फणसाचे झाड, तर पहा आंब्याचे झाड किती आहेत? 5 चोक 20 आहेत आणि फणसाचे 5 दुणे 10, 10 20 वजा 10 म्हणजे 10चा फरक आहे. दोघांमध्ये कितीचा फरक आहे? तर 10चा फरक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा आहे. खालील आकृतिबंध पूर्ण करा. एकूण 3 गुण आहेत पहा त्यासाठी. तर या ठिकाणी 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20 आणि 4 7 24, म्हणजे या ठिकाणी 4चा पाढा आहे पहा, म्हणजे 4च्या पटीतल्या संख्या म्हणजे या ठिकाणी 20 येणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आता या ठिकाणी 30 नंतर काय आहे? 25 नंतर 20 म्हणजे 5 ने कमी केलंय, मग 15, मग 10 आणि मग 5. पहा या ठिकाणी 5 1 5 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 7 30, म्हणजे पहा उलट्या क्रमाने हा 5चा पाढा आहे आणि हा सोयीच्या क्रमाने 4चा पाढा. म्हणजे या अशा पद्धतीने हा आकृतिबंध पूर्ण करायचा होता. एकूण 3 गुण होते. म्हणजे या ठिकाणी 20 लिहिले असतील तर 1 गुण, या ठिकाणी 15 लिहिले तर 1 गुण आणि या ठिकाणी 5 लिहिले तर 1 गुण, असे 3 गुण या ठिकाणी या आकृत्याबंधाला होते. अशा पद्धतीने आपण इयत्ता 4थीचा जो गणित विषयाचा संकलित मूल्यमापन 2चा पेपर आहे, स्टार्स प्रकल्पांतर्गत, हा जो पेपर आहे त्याचं उत्तरासह स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. जर तुम्ही या पद्धतीने ही उदाहरणं सोडवली असतील तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क मिळणार आहेत. कारण की गणित विषयामध्ये मार्क कमी होत नाहीत. जे जर तुम्ही उत्तर अचूक काढलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क द्यावाच लागतात. तसं मराठी असेल, इतर विषयांचे या ठिकाणी गुण कमी होऊ शकतात. परंतु पैकीच्या पैकी गुण मिळवणारा जर आपण व्यवस्थित जर सोडवलं तर गणित विषयामध्ये नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. आजचा जो पेपर आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत, त्या स्टार्स प्रकल्पांतर्गत पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण तुम्ही या माझ्या चॅनलवर पाहिलं. जर तुम्हाला या ठिकाणी हे आवडलं असेल स्पष्टीकरण, तर माझा जो चॅनल आहे VPN एज्युकेशन गुरु, या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे जे व्हिडिओ आहेत ते लाईक करा आणि इतर तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.